नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चटपटीत आणि कुरकुरीत अशा मसाला शेंगदाण्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेत। हे कच्चे शेंगदाणेच मी इथे घेतलेले आहेत। तसेच साधारणतः 5 चमचे बेसन आणि 5 चमचे तांदळाचं पीठ इथे मी घेतले। सर्वप्रथम आपण शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपण ह्यामध्ये बेसनचं पीठ घालून घेऊया। इथे मी साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे आणि जितकं आपण बेसन घेऊ तितकंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता आपण हे पीठ शेंगदाण्यांना चांगलं लावून घेऊया। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। 1 ते 1.5 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धी चमची हळद, अर्धी चमची घरगुती मसाला, 1 चमचा आले लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे आपण घरीच मसाला शेंगदाणा झटपट तयार करू शकतो। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून झाले। ह्यामध्ये मी इथे धणे पावडर देखील 1 चमचा घालून घेते। ते देखील आपण एकत्र मिक्स करून घेऊया। चमचीने आपण मिक्स करून घेतले, परंतु आपण एकदा हाताने पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून मसाले आहेत ते सर्व बाजूंनी शेंगदाण्यांना लागतील। आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊयात। या ठिकाणी मी थोडंच पाणी घालते, जेणेकरून मसाले आणि पीठ आहेत ते शेंगदाण्यांना चांगलं कोट होईल। अशा प्रकारे आपलं मसाला शेंगदाण्यांचं मिश्रण तयार आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। इथे मी तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। नंतर लो फ्लेमवर आपल्याला अशा प्रकारे शेंगदाणे त्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। इथे आपण एक एक शेंगदाणे सोडणार आहोत। मी या ठिकाणी सोडताना काही ठिकाणी 4 ते 5 शेंगदाणे एकत्र सोडलेत, परंतु तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्ही एक एक शेंगदाणा सेपरेटली सोडा आणि जेव्हा मिश्रण तयार होईल तेव्हा हात स्वच्छ धुवून नंतर हे शेंगदाणे सोडायला घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित एक एक सुट्टे होतील। इथे मी डायरेक्ट करायला घेतल्यामुळे हाताला आधीच पीठ चिकटल्यामुळे ते शेंगदाणे 4 ते 5 एकत्र अशा पद्धतीने मी सोडले। परंतु तुम्ही जेव्हा करणार तेव्हा आधी तेल व्यवस्थित चांगलं गरम करून नंतर लो फ्लेम करून मगच अशा पद्धतीने शेंगदाणे सोडून घ्या। कारण जर का तुम्ही हाय फ्लेमवर हे शेंगदाणे तळायला घेतले तर आतून शेंगदाणे कच्चे राहतात आणि बाहेरचं कोटिंग पूर्णतः जळू शकते। अधूनमधून अशा प्रकारे शेंगदाणे हलवत राहा, जेणेकरून बाहेरचं कोटिंग आहे ते करपणार नाही। आणि जर का तुम्हाला असं वाटलं की तेलाचं तापमान थोडं कमी झालं आहे तर तुम्ही मीडियम फ्लेम करून थोडंसं तेल तापवून घेऊ शकता। लो टू मीडियम फ्लेमवर साधारणतः 3 ते 4 मिनिटं तरी हे शेंगदाणे शिजायला वेळ लागतो। त्यामुळे जर का तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही ह्यातला एखादा शेंगदाणा काढून तो चेक करू शकता की तो क्रिस्पी झाला आहे की नाही ते। नाहीतर शेंगदाणे आतून कच्चे राहू शकतात आणि बाहेरून आपल्याला ते तयार झालेले दिसतात। आता हे शेंगदाणे आपण बाहेर काढून घेऊया। अगदी दुकानांमध्ये जो असतो तसा कलर जर आपल्याला शेंगदाण्यांना हवा असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडासा रेड फूड कलर देखील ॲड करू शकता, जेणेकरून आपण जसे बाहेरून मसाला शेंगदाणे आणतो तसाच कलर ह्यांना देखील येईल। हे शेंगदाणे देखील अशाच पद्धतीने तळून घेऊयात। या ठिकाणी सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण ह्यावर थोडासा पाव चमची इतका गरम मसाला तसेच पाव चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊयात। इथे मी थोडीशी आमचूर पावडर देखील ॲड केलेली आहे। तुमच्याकडे जर का चाट मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथे अर्धी चमची घालू शकता। एखादा शेंगदाणा खाऊन बघा, जर का तुम्हाला इथे मीठ कमी वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करू शकतात। अशा पद्धतीने हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जेव्हा आपण तेलातनं काढतो तेव्हा लगेच ही प्रोसेस केली तर चांगला मसाला कोट व्हायला मदत होते। जर का तुम्ही थंड झाल्यावर करायला लागले तर तुम्हाला थोडंसं हाताने अशा प्रकारे मिक्स करावं लागेल। तुम्हाला जर का शेंगदाण्यांना जास्त कोटिंग नको असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण 4 ते 5 चमच्यांऐवजी 3 चमचे इतकं करू शकता।
तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी कधी जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.